नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे कर्नल माइंड या युट्यूब चॅनलवरती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की लाईक ऑपरेटर, नॉट लाईक, बिटवीन, नॉट बिटवीन, इन असे ऑपरेटर पाहत आलो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा इम्पॉर्टंट ऑपरेटर पाहणार आहोत की त्याचा यूज आपण डेली लाईफमध्ये करत असतो. ठीक आहे. तर तो ऑपरेटर आहे ऑर्डर बाय ऑपरेटर. ठीक आहे. याचा यूज मोस्टली सॉर्टिंग साठी केला जातो. सॉर्टिंग किंवा ऑर्डर बायचा यूज काय होतो आपल्या डेली लाईफमध्ये. जसं की आपल्याला एखादी गोष्ट फाइंड आउट करायची असेल. ठीक आहे. एखादी गोष्ट फाइंड आउट करायची असेल, जसं की मला असे स्टुडंट पाहिजे की ज्यांचे मार्क्स सगळ्या म्हणजे चढत्या क्रमाने आहेत किंवा उतरत्या क्रमाने आहेत. अशा काही फॉर्मॅटमध्ये मला डेटा पाहिजे असतो. ठीक. तर यामध्ये आपण पाहूयात की कुठला सिंटॅक्स आपण यूज करणार आहोत. बेसिकली आपण जिथं वेअर क्लॉज वगैरे वापरत होतो तिथेच ऑर्डर बाय हा ऑपरेटर वापरणार आहोत. यामध्ये तिथे कॉलमचं नेम असेल आणि असेंडिंग किंवा डिसेंडिंग आपण जी आपल्याला जी डिरेक्शन द्यायची आहे त्याला त्या पद्धतीने आपण तो पॅरामीटर सेट करून आपण डेटा सॉर्ट करू शकतो. ठीक आहे. पण डिरेक्टली एक एक्झाम्पल पाहून घेऊयात. ठीक आहे. हा असा एक डिरेक्शनचा फ्लो आहे, असेंडिंग आणि डिसेंडिंग, चढता आणि उतरता क्रम. तुम्ही शाळेत किंवा लहानपणापासून डिरेक्ट तुम्ही एकदम आत्तापर्यंत आयुष्याच्या आत्तापर्यंतच्या स्टेज पर्यंत तुम्ही नक्कीच असेंडिंग डिसेंडिंग हा शब्द 100% ऐकला असेल. ठीक आहे. तर स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट म्हणजेच असेंडिंग आणि डिसेंडिंग. आपण डायरेक्टली एक एक्झाम्पल घेऊयात. आपण हे मागच्या वेळेस करून पाहिलं होतं. ठीक आहे. तर मी सिम्पली आपला टेबल आधी शो करून घेऊयात. डेमो हा आपला एक टेबल आहे माहितीसाठी. ठीक आहे. आपण काय करूयात. आता आपला जसा की आयडी आहे, आयडी आपला 1 to 50 पर्यंत आहे. तर असाच आयडी आपण सेम ऑर्डर बायच्या थ्रू शो करूया. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम डेमो. आपण तर वेअर वापरत होतो, आता इथं फक्त ऑर्डर बाय हे वापरायचं आपलं. ऑर्डर स्पेलिंग मिस्टेक्स नाही पाहिजे. ठीक आहे. ऑर्डर बाय आयडी असेंडिंग. असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने. आत्ता जसं आहे तसंच आपल्याला आउटपुट भेटेल. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता की 1 to 15 पर्यंत आपल्याला आउटपुट भेटलेलं आहे. ठीक आहे. तर आता मला काय पाहिजे या टेबलमध्ये की जो 15 आहे तो फर्स्ट नंबरला आला पाहिजे, 49 सेकंड, 48 थर्ड नंबरला, अशा पद्धतीने लास्टला 1 नंबर आला पाहिजे, म्हणजे की डिसेंडिंग झाला पाहिजे टेबल. ठीक आहे. तर यासाठी मी एक सिंपल क्वेरी लिहितो. सिलेक्ट स्टार फ्रॉम डेमो. वेअर नाही लिहायचं आहे, हे लक्षात असू द्या. इथे लिहायचं आहे ऑर्डर बाय आणि कॉलमचं नाव लिहायचं आहे आय डी डिसेंडिंग. ठीक आहे. DESE. सिम्पली मी एंटर करतो आणि तुम्ही पाहू शकता की 50 पासून स्टार्ट झालेला हा टेबल लास्ट 1 पर्यंत आलाय. 3 to 1. ठीक. अशाच पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकताय. तुम्ही नेमचं पण फाइंड आउट करू शकताय. जसं की आपण आता नंबरिंगचं पाहिलं. आपण नेमचं सुद्धा काउंट करून पाहूया. ठीक आहे. सपोज मला A to Z पर्यंत नंबरिंग पाहिजे. मी त्याला असेंडिंग असं पॅटर्न देतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम डेमो आणि ऑर्डर बाय नेम. ऑर्डर बाय नेम असेंडिंग. ठीक आहे.
म्हणजे तुम्ही पाहू शकता की फर्स्ट ए पासून स्टार्ट आहे, आर पासून आहे, ठीक आहे. हे कसे पण रॅन्डमली आहेत. आपल्याला काय करायचं आता, नेम ए पासून झेड पर्यंत असेंडिंग ऑर्डर मध्ये, म्हणजे चढत्या क्रमाने, म्हणजे ए पासून ते झेड पर्यंत आपल्याला सॉर्ट करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता की लास्टला वाय आलेला आहे. फर्स्टला ए आहे, ए आलेला आहे. म्हणजे ए, बी, सी, डी, अशी एबीसीडी करत करत तो 39 योगेश पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे योगेश हा एक त्याचा लास्टचा कॅरेक्टर असेल. ठीक आहे. असंच तुम्ही उलट सुद्धा करू शकता. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम डेमो ऑर्डर बाय नेम आणि डिसेंडिंग. ठीक आहे. तर मगाशी इथे योगेश लास्टला होता, योगेश आता फर्स्ट नंबरला आला. ठीक आहे. हे काय सिंपल आहे. हे पटकन लक्षात पण येतं. आपण आता एक मार्क्स मार्क्स पाहू. ठीक आहे. आता मार्क्स तुम्ही पाहू शकता की रॅन्डमली कुठले पण मार्क्स कसे पण आहेत. हं? मला मार्क्स असे पाहिजेत की जे सगळ्यात कमी पासून जास्त पर्यंत स्टार्ट झाले, किंवा लास्ट मॅक्सिमम मार्क्स पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. तर मी सिम्पली देतो सिलेक्ट स्टार फ्रॉम डेमो. तिथे येतो ऑर्डर बाय त्या कॉलमचं नेम काय आहे, मार्क्स. आणि त्याला मला काय करायचंय, असेंडिंग ऑर्डरने करायचं, चढत्या क्रमाने. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता लास्टला 91, 90, ठीक आहे, 93, आणि सगळ्यात मिनिमम मार्क्स म्हणजे की 55 आकाशला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही न्यूमेरिक न्यूमेरिक स्टुडंटचा डेटा फाइंड आउट करू शकता असेंडिंग आणि डिसेंडिंग सॉर्टच्या पद्धतीने. ठीक आहे. असेच आपण हे पण एक्झाम्पल पाहिलं, तुम्ही तसंच सिटीसाठी पण करू शकता. ठीक आहे. सिटीसाठी मी एक एक्झाम्पल घेतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम डेमो ऑर्डर बाय सिटी असेंडिंग. त्याची ए पासून झेड पर्यंत जी सिटी येईल ते आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. अशा पद्धतीने हे एक सिंपल हा एक ऑपरेटर आहे. ठीक आहे. पुढचा पार्ट. ठीक आहे. आणि तुम्ही सपोज तुम्हाला पहिले पाच रिझल्ट पाहिजेत किंवा रेकॉर्ड्स पाहिजेत की टॉप 5 स्टुडंट्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील, ते पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. सपोज मी घेतो त्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम डेमो सिलेक्ट स्टार फ्रॉम डेमो ऑर्डर बाय ऑर्डर बाय ऑर्डर बाय मार्क्स ऑर्डर बाय मार्क्स डिसेंडिंग. आणि त्याला लिमिट देऊयात आपण. लिमिट काय आहे, लिमिट कसा वर्क करतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर मी लिमिट दिली 5 ची. म्हणजे 5 ची लिमिट म्हणजे पहिले जेवढे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मार्क्सच्या दृष्टीने जे फर्स्ट 5 स्टुडंट आहेत ते आपल्याला दिसतील. तुम्ही पाहू शकताय की फर्स्ट नंबरचा स्टुडंट आहे 93, देन 92, 91, 91, 90. असे 5 स्टुडंट आपण आता एक्झिक्यूट केले किंवा शो केले. ठीक आहे. तर या सगळ्या क्वेरीज खूप इम्पॉर्टंट आहेत. याचा यूज करून तुम्ही एक जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट असतात, अ, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल तेव्हा तुम्हाला काही इंटरव्ह्यूवर तुमचा काहीतरी क्वेश्चन विचारेल, त्यावेळेस या क्वेरीजचा खरंच खूप फायदा होतो. मला पण झालेला आहे, तुम्हाला पण नक्की होईल. आपण एकदा सगळ्या क्वेरीज रिवाइज करून घेऊया या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. ठीक आहे.
अ, ठीक आहे. आपण पहिल्यांदा काय केलं होतं की असेंडिंग ऑर्डर मध्ये आपला आयडी वरून शो केलं होतं. त्यानंतर डिसेंडिंग केला होता ऑर्डर बाय नेम. त्यानंतर आपला नेम ए पासून झेड पर्यंत कसं येऊ शकतं ते पण पाहिलं. देन डिसेंडिंग पाहिला. त्याच्यानंतर तुमचे मार्क्स जे असेंडिंग म्हणजे एक छोट्या मार्क्स पासून म्हणजे की कमी मार्क्स पासून जास्त मार्क्स पर्यंत गेलेला तुम्ही डेटा पाहिला. त्यानंतर कमी जास्त पासून कमी पर्यंत अशा वेगवेगळ्या क्वेरीज आपण आता पाहिल्यात. आणि एक लास्टची क्वेरी त्याचं की मार्क्स आपले जे आलेले आहेत त्याच्यावरनं जे टॉपचे 5 स्टुडंट्स आहेत ज्यांना की रँकिंग भेटलेलं आहे 1 2 3 5 4. ओके. पल्लवी, रेखा, दिव्या, अंजली अँड अलका. 5 स्टुडंट आहेत ज्यांना की 5चं रँकिंग भेटलेलं आहे. ठीक आहे. त्याचे मार्क्स खूप जास्त आहेत. त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि जर कुठला पॉइंट मिसिंग वाटत असेल किंवा अजून कुठला नवीन व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल की शेअर करावा, किंवा इंटरव्ह्यूचे काही टिप्स किंवा इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स एसक्यूएल मध्ये कसे विचारले जातील याचा पण आपण शॉर्ट व्हिडिओ बनवू शकतो. तुम्ही कमेंट करा. आणि जर माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. थँक्यू.